श्लोक 63. इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद् गुह्यतरं मया विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु. अर्थ, भगवंत सांगतायत की गूढातील गूढ असे ज्ञान मी तुला आता सांगितलेले आहे. या सर्वांचा चांगल्या प्रकारे विचार करून मगच तू निर्णय घे आणि मग तू तुझ्या इच्छेप्रमाणे तुला जसे वाटेल तसे आचरण कर. विवरण पाहूया. मागील श्लोकात सर्व व्यापक अशा अंतर्यामी परमात्म्याची जी शरणागती सांगितली त्यालाच अनुलक्षून इति असे इथे म्हटले आहे. यामध्ये गुह्य म्हणजे कर्मयोग, गुह्यतर म्हणजे अंतर्यामी असलेल्या परमेश्वराला शरण जाणे, हेच ते गुह्य ज्ञान आहे. आणि जो हे यथार्थपणे जाणतो तो आपल्या मनप्रवृत्तीनेच जसे स्फुरण पावते तसे करत राहतो. आणि अशी ही हरिचरण शरणागताची प्रवृत्ती कधीच अशुद्ध असत नाही. म्हणूनच भगवंत अर्जुनाला तुला जसे वाटेल तसे तू कर असे सांगत आहेत. एकदा का अंतर्यामी परमेश्वर जाणला, त्याचे ज्ञान झाले की वर सांगितलेला सर्व भावच त्याच्या मनात दृढ होतो, मन शुद्ध होते, सत्य ज्ञान यथार्थाने होते. जोपर्यंत पूर्ण ज्ञानाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत माणसाने शास्त्राचा आधार घ्यायला लागतो आणि त्याचप्रमाणे आपले आचरणसुद्धा करावे लागते. पण ज्ञानी माणसाला शास्त्राच्या मर्यादा पाळण्याचे कारण किंवा बंधन उरत नाही. ते आपल्या अंतःकरणाच्या स्फुरणानुसारच वागतात व त्याचे वचन धर्मशास्त्रातल्या वचनाप्रमाणेच इतरांनी सुद्धा प्रमाण मानावे असे भगवंतांनी सांगितलेले आहे. आणि हा विचार यापूर्वी आपण 4थ्या श्लोकात पाहिलेला आहे. ते असं आहे की येथ वडील जे जे करीती तया नाम धर्मू ठेविती. म्हणजे जे श्रेष्ठ लोकांनी ज्याचे आचरण केले आहे तोच खरा धर्म असतो. भगवंत अर्जुनाला सांगतायत की आत्तापर्यंत सर्व प्रकारचे ज्ञान, त्यातील सखोल व गूढ गोष्टींसह मी तुला समजावून सांगितले आहे. आता या सर्वांचा नीट विचार कर, समजून घे आणि मगच तू निर्णय घे. मागील काही श्लोकात तू मला शरण ये म्हणजे भगवंताला शरण ये आणि भगवंताच्या म्हणण्याप्रमाणे वाग, तरच तुझे कल्याण होईल. आणि जर का ऐकले नाहीस तर तू नाश पावशील असे सांगणारे भगवान श्रीकृष्ण आता मात्र अर्जुनाला त्याच्या इच्छेप्रमाणे वाग, तुला हवा तो तू निर्णय घे असे सांगत आहेत. पण अर्थातच त्यापूर्वी त्यांनी अंतर्यामीच्या परमेश्वराला जाणून घे, त्याला पूर्णपणे शरण जा असाही उपदेश केला आहे. आणि त्याला अनुलक्षूनच हा निर्णय अत्यंत विचाराने आणि विवेकाने अर्जुनाला घ्यायला हवा आहे असे भगवंत सांगत आहेत. कारण अर्जुन मोहग्रस्त झालेला होता. तो नीटपणे विचार करण्या इतके त्याचे मन आणि बुद्धीचे स्थैर्य त्याच्याजवळ शिल्लक राहिलेले नाहीये. मन चंचल असेल तर निर्णय मात्र योग्य प्रकारचा घेता येत नाही. आणि म्हणूनच भगवंत त्याला सांगतात की पूर्ण विचार कर आणि तुला योग्य वाटेल तसा तू निर्णय घे. आता जे काही सांगायचे ते मी तुला सांगून झालंय. आता तुझी इच्छा असेल त्याप्रमाणे तू कार्य कर. इथे भगवंत अर्जुनावर कोणतीही सक्ती करत नाही आहेत. असे असले तरी पुढील काही श्लोकात परत भगवंत काय सांगतात ते आपल्याला पाहायचे आहे. इथे आपण थांबूया.